पिपला के निवासियों ने पिपला से होकर बहने वाले नाले को बंद कर दिया और ओम शांति हाउसिंग के सभी नालों का पानी रोक दिया, जिससे सभी निवासियों के घरों में पानी घुस गया। नागरिकों में इस बात पर विवाद है कि पिपला के निवासियों ने ओम शांति हाउसिंग लेआउट में नाले से पानी छोड़ा है, फिर भी यह पानी पूरी बस्ती में घुस गया है और कई लोगों के घर में भी घुस गया। बार बार कंप्लेंट करने के बाद भी कोई सुनवाई नहीं होती और नाले का पानी घरों में घुस जाता है। वहां की जनता ने प्रशासन से गुहार लगाई है। छोटा सा नाला होता, तो नाला नहीं टीव होती, परंतु थोडंसंच पाणी आलं, थोड्याशा पाण्यामुळे इतकं पाणी आलं आमच्या घरपर्यंत येतपर्यंत टेकलेलं आहे। आता आम्ही काय करावं, छोटे छोटे मुलं आहे, हाय रस्ता बंद होते, आम्हाला पाण्यामुळे हाय रस्ता बंद होते आणि आम्ही जावं तर जावं कसं ना, इथे बोटची सुविधा होत येत, नंतर धार फुटली तर नाही, आणि रात्रीची वेळ आहे, आता काय करावं आम्ही। ह्या लोकांनी तितका सर्व घोळ करून ठेवला आहे। सगळे प्लॅटवाल्यांनी आपले माती वगैरे टाकावं, सगळ्यांनी आपलं माती टाकून तिथे सर्व काही गोटे वगैरे टाकून तिथं प्रॉपर ओम शांती पण नको टाकू हो, म्हणजे इथं नालाही नाही पाहिजे, नाली नाही पाहिजे, काय करते इंजिनियर म्हणून आहे। नाही साफ नाही, मला वाटलं ते तिथे नाही का हे चांगलं तिकडे येत असं तिकडून येते पाणी, तिकडून टाकलं पाणी, तिकडून आलं, हे सोडलं काय तर माहित नाही अजून। सिव्हिल इंजिनियर मगजींनी त्या नाल्याला चौडीकरण जास्त करून सने आज 30-40 फुटाचा नाला बनवला, ज्याच्यानं पोहरा नदीचं जे पाणी आहे ते पाणी सरळ पाठीमागच्या यानं येऊन सने ओम शांती लेआउटमध्ये घुसतंय। आधी याप्रमाणे आम्हाला त्रास नसायचा, हे फक्त यांनी 2-3 दिवसात जे केलेलं आहे याच्यापासून आम्हाला आमच्या वस्तीवाल्यांना, आमच्या लहान लेकराबाळांना जो त्रास आहे, यात जर काही कमी जास्त जर झालं किंवा काही त्रास जर झाला तर या जिम्मेदार जे पाठीमागच्या पिपऱ्या लेआउटला लागून सने जे प्लॉट धारक आहे यांचीच कल्पना राहील ही विनंती।